हॅलो गाईस, तर बघू शकता आमच्याकडे आज जेवायला काय आहे. काळे मासे ताजे ताजे, हे खूप छान लागतात चवीला. आमच्याकडे याला काळे मासे बोलतात. आणि इकडे आहे खाडीतली कोळंबी छोटी, आणि इथं आहे कालवं. हे बघा, कालवं मी कशी स्वच्छ करून घेतलेली आहे. कोळंबी पण साफ करून घेतलेली आहे. मी अशा पद्धतीने पूर्ण डोकं काढत नाही, थोडंसं ठेवते, कारण की याच्याने रस्सा खूप छान लागतो आणि चव वाढते रश्श्याची म्हणून. आणि हे मासेचे साफ करून घेतलेले आहेत. हे जे अख्खेवाले आहेत हे मी फ्राय करणार आहे, आणि त्यांची डोकी जी आहेत त्यांचा मी रस्सा करणार आहे. आज मी तुम्हाला ह्या काळ्या माशांची रेसिपी दाखवणार आहे. तर मी हे तळाईची रेसिपी आणि रश्शावाली रेसिपी, या दोन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, पहिला आपण मासे स्वच्छ करून घेतलेले आहेत. कोथिंबीर, मिरची आणि लसूण मी एकत्र ठेचून घेणार आहे. आता इकडे मी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद, आगरी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस. आणि अर्धा चमच आपण तेल टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण मासे मॅरिनेट करून घेऊया. व्यवस्थित त्याला मसाले लावू आपण. दहा मिनिटं हे आपण असं ठेवूया. याला 10 मिनिटानंतर फ्राय करूया. इकडे मी फिश फ्रायसाठी तवा तापत ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. आता जे आपण हे मॅरिनेट केलेले मासे आहेत ते टाकूया. 10 मिनिटं ठेवले होते आपण तसेच. एक साइड होऊन देऊ. आता आपण पलटी मारूया. बघू शकता एक साइड झालेली व्यवस्थित. आता दुसरी साइड आपण शिजवून घेऊ. बघू शकता मासे आपले तयार आहेत. सिंपल पद्धत आणि खूप छान लागतात. इथे मी आता माशाचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. पातेला तापत ठेवलं आपण. आता तेल टाकू याच्यामध्ये. इथे मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि ते टोमॅटो घेतलेला आहे आपण. आपल्या आपण आता मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकूया. एक मिनिट शिजवून देऊ. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊ. टोमॅटो शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. हळद टाकू आणि आगरी मसाला टाकूया.
आता आपण मासे टाकू. याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि फास्ट गॅसवर उकळी येऊन देऊया. आणि जास्त चमच्याने ढवळ करायची नाही, नाहीतर मासे तुटतील. आणि चवीप्रमाणे मीठ. उकळी आली की गॅसची फ्लेम स्लो करून झाकण देऊन शिजवत ठेवू. चला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे चिंच टाकूया. मी चिंच पाण्यात भिजवून ठेवलेली ती टाकते. मी चिंच पण टाकते. देऊन आता आपण शिजवत ठेवूया 10 मिनिटासाठी. मासे लगेच शिजतात. 10 मिनिटात आपण गॅस बंद करू. बघू शकता माशांचा रस्सा तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर बघू शकता माशांचा रस्सा तयार आहे. आणि इथे आपला फिश फ्राय रेडी आहे. बघू शकता आपलं जेवण तयार आहे. या जेवायला. थँक्यू.